आंबळनेर ते विगणवाडी या मधल्या टप्प्याची चाचणी घेण्यात आलेली आहे। माणसं आलेली बघायला ही सगळ्याला आनंद होत आहे की विगणवाडी आल्यामुळे पाऊस काळ असल्यामुळं सगळीकडे हिरवगार वातावरण आहे मित्रांनो, बघू शकतात। जमीन आमची गेली 2 एकर। हा, पैसे किती आले? पैसे काय आले 5-6 लाख आले असते। किती एकर गेलं? 2 एकर। 2 एकरला 5-6 लाख आले। हा। तुमचं किती गेलं? आमचं हे 18 गुंठे ते 16 गुंठे। एकदा काय समोरचं हे दिसतंय? तुम्हाला किती भेटले पैसे? काय सगळे मिळून 2-4 लाख आले असते। 2-4 लाख का? येर बी गेली का? येर गेली नाही, येर गेली। पुढची येर होती काय इथे पूर बुजून गेली। येर आहे अजून उघडी का? आपले एरीच पैसे भेटले का? पैसे आणि ते सगळं तेवढे आले म्हणायचे। असं काढणार ती येर आता बुजणार म्हणजे ताब्यात घेतलं म्हणलं ते काही नाही काही करणारच म्हणजे त्याच्या पलीकडे गेले माप। असं आहे का? इकडे पार्टीच पर्यंत गेले खाली बी अजून। इकडे बी खाली का? हा ते पुढे आली कुठे इकडे खाली गेलंय? कुठं खाली इकडे का? का? हा, बरेच जण जमीन गेले असते ना? पेमेंट आलं का सगळं का गुतलं काही? नाही ना, 57 गुंठ्याचं एक 53 गुंठ्याचं एक सार्वजनिक राहिले। हा, त्याचं 1 रुपया नाही उचलला ते राहिले। परत अजून आमचं पोटी भराखालीच एक 15 गुंठे मोजून दिलं। 12 गुंठ्याचे पैसे दिले, 3 गुंठ्याचे दिलेच नाही। भेटणार आहेत का नाहीत मग? काय नाहीच म्हणते। काय नाव तुमचं? मिरगी, मारुती मिरगी। असं आहे का? म्हणजे जमीन माझ्या नावाने नाही, पोराच्या नावाने। असं आहे का? वर नावाने आले असते ना पैसे? त्या पोराचे झाले म्हणून सांगितले ना तुम्हाला। असा लागला 3 ट्रॅक आहेत बघा मित्रांनो, बघू शकतात। इकडून एक आहे, मध्ये एक आहे आणि पलीकडून एक आहे। फुल गर्दी झालेली आहे मित्रांनो स्टेशनवर। फोटो काढण्यासाठी वर चढत आहेत इंजिनवर। आता रेल्वे पहिल्यांदाच रेल्वे आल्यामुळं खूप आनंद होत आहे सगळ्याला। इथं फोटो काढत आहेत इंजिनवर चढून।
गाडी आता